बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, सर्व पक्षांनी मन मोठं करावं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडतील। खासदार संजय राऊतांनी ही माहिती दिलेली आहे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या दोन पोटनिवडणुका आहेत राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधेल। अजून आमच्या पक्षामध्ये नेमकं चर्चा झाली नाही, पण आज माननीय अध्यक्षांचे पेपरला बातम्या वाचल्या की बारामती आम्ही लढणार। त्यामुळे पक्षपातळीवर नेमकं काय, कारण मी गावाकडेच दौऱ्यात होतो अधिवेशनानंतर, त्यामुळे मला माहिती नाही आहे। पण जी महाराष्ट्रात परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेचं पालन करावं अशा पद्धतीची भूमिका आमची